स्वागत है तमाम दर्शकों का SI91 न्यूज़ में। मैं आपका मेज़बान आबिद हुसैन इनामदार। स्वागत है तमाम दर्शकों का SI91 न्यूज़ में। इस वक्त जो विजुअल स्क्रीन पे चल रहे हैं, बहुत ही खतरनाक और हैरान कुन मामला आपको नजर आएगा। यहाँ शहर बीजापुर के अंदर मुबारक चौक यानी मुबारक चौक की जमीन फिर एक बार खून से लाल हो गई है। एक व्यक्ति जिसकी बर्बरता से निर्ममता से हत्या कर दी गई है और पूरी गंजान आबादी वाले इलाके में एक मकान और चौक के बीचों बीच उसे दिया गया और जगह पे ही उसकी लाश गिरी पड़ी। पुलिस फौरन इतला मिलते ही पहुंची। अब सवाल ये पैदा होता है कि आखिर ये कत्ल करने वाले इतने कैसे निडर हो गए हैं? क्या इन्हें पुलिस और कानून का डर नहीं? क्या पुलिस उस तरह से इन तमाम लोगों पर जो वारदातें अंजाम दे रहे हैं, जैसे कि पुलिस ट्रीट करना चाहिए, जिस तरह से उनके साथ सलूक करना चाहिए, क्या पुलिस अपना काम ठीक से कर पा रही है? क्यों ये कानून इतना सख्त तो है लेकिन इन वारदात करने वालों पर क्यों कड़ा नजर नहीं आता? सवाल तो ये भी पैदा होता है कि आए दिन दहाड़े ये कत्ल की वारदात शहर बीजापुर में गली कुची और रोड पर हो रहे हैं, मगर पुलिस बाद में कत्ल होने के बाद आती है, तफ्तीश करती है, तफ्तीश करके बाद में उन्हें गिरफ्तार करती है। लेकिन वो कत्ल करने वाले, जो कत्ल करने का सोचने वाले हैं, उनके लिए एक पुलिस का कड़ा पैगाम और कड़ा एक रवैया इख्तियार करना अब शहर बीजापुर में बेहद ज़रूरी है, क्योंकि गली कुची शहर में बिल्कुल इन वारदात करने वाले कातिलों से बहुत परेशान है बीजापुर की अवाम और दहशत में है। इस दहशत को देखना है अब पुलिस वाले किस तरह से अवाम में ये कत्ल व गारतगिरी की जो दहशत पनप रही है, इस दहशत को कम करके अमन व अमान बर्पा करने में क्या पुलिस कामयाब होगी शहर बीजापुर में? तफ्तीश के बाद ही पता चलेगा कि इस व्यक्ति को क्यों कत्ल किया गया, इस व्यक्ति को कत्ल करने का कारण क्या था, आखिर वो कितने लोग थे जो वहां आकर इसे कत्ल करके चले गए हैं, कौन है? ये तो आने वाले दिन में पुलिस की अपनी तफ्तीश के बाद पता चलेगा। सवाल ये भी उठता है कि आए दिन ये वारदातें शहर बीजापुर में ही क्यों बढ़ रही हैं और कत्ल व गारतगिरी की वारदातों का गिराफ 100 के ऊपर चले जा रहा है, यानी इतनी स्पीड से दौड़ रहा है। इसे अंकुश लगाने का, इस पर पूरी तरह से काबू पाने का और इस कत्ल की वारदात से कब मुक्त होगा शहर बीजापुर? क्या पुलिस सख्त रवैया इख्तियार करेगी ऐसे गुंडों पर, कातिलों पर? क्या इसी तरह कत्ल होते रहेंगे, पुलिस आते रहेगी, तफ्तीश होते रहेगी और उन्हें जेलों में डाला जाएगा, फिर दोबारा एक नई वारदात होगी? क्या इसी तरह का चलते रहेगा या इन वारदात करने वाले तमाम गुंडों, रौडियों पर, कातिलों पर एक सख्त तरीके का पैगाम पुलिस देगी? ये देखना बाकी है। ನಮಗೂ ಹೊಡೆದಾರತ್ತ ಓಡ್ ಬಾ, ಇಲ್ಲೊಬ್ರು ಫೋನ್ ಹಚ್ಚಿದ್ರು ಬಂದೇವ್ರ ಏನಿಲ್ಲ. ಮತ್ತೊಂದೇನು ಇಲ್ಲ. ಈಗ ಇದಾಗೈತಲ್ರಿ ಘಟನೆ, ಶಿಕ್ಷೆ ಈಗ ನ್ಯಾಯ ಸಲುವಾಗಿ ಶಿಕ್ಷಾ ಏನ್ ಮಾಡಿರಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಯಾವ ತರ ಶಿಕ್ಷೆ ಆಗ್ಬೇಕು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಗೆ ದೇವ್ರು ಮಾಡ್ತಾನ್ರಿ. ಅವ್ರಿಗೆ ನಾವ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಏನೋ ಉಪಯೋಗ, ಮನುಷ್ಯರು ಕಾನೂನಿಂದ ದೇವ್ರು ಮಾಡ್ತಾನಂತ ಅವ್ರಿಗೆ. ಶರಣು ಜೀವರಿಗೆ ಇಲ್ಲೇ ಶಾಪೇಟೆಗ್ರಿ ಫೈನಾನ್ಸ್ ದಂಧ ಐತೆ ಹೇಳ್ರಿ. ಅವ್ರು ವಯಸ್ಸು ಒಂದು 45-46 ಇರ್ಬೇಕ್ರಿ. ಈಗೊಮ್ಮೆ ಇಲ್ಲೇ ಆಗಿತ್ತತ್ರಿ, ಕಾಲಿಗೆ ಹೊಡೆದಿದ್ರ ಹಳ್ಯಾಗ್ರಿ. ಅದು ಮತ್ ಕಾಲ ಆರಾಮಾಗನ ಮತ್ತ ಅವ್ರು 3 ತಿಂಗಳು ಆರಾಮಿದ್ರಿ. ಮತ್ತ ಇವತ್ತೇ ಸಂಚಿರ್ತಿ ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರ
ಹೆಂಗ್ ಯಾರ ಜೋಡಿ ಜಗಳ ಹೆಂಗ್ ಗೊತ್ತಾಗ್ಬೇಕ್ರಿ ಅವ್ರ ಮೊದಲ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಬರೀ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಇಂತವ್ರು ಹೊಡೆದಾರ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡ್ಯಾವ್ರಿ ಯಾರ ಅಂತೇಳಿ ಮಾಡಿಲ್ಲ ನಾವು ಅವ್ರು ಯಾರು ಪೊಲೀಸ್ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ ಅರೆಸ್ಟ್ ನಾವ್ ಮಾಡೋದು ಅವಾಗೂ ಸಿಕ್ಕೇ ಇಲ್ರಿ ಎದಕ್ ನಮಗರ ಹೆಂಗ್ ಗೊತ್ತಾಗ್ಬೇಕ್ರಿ ಸರ್ ನಮಗೇನು ಗೊತ್ತಿಲ್ರಿ ಅದು ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲ ಮತ್ತ ಅವ್ರು ಎಷ್ಟ್ ಅಗಲ ತೊಳಿತಾರಂದ್ರ ಮತ್ ಬಾಳ ಧೈರ್ಯದವ್ರು ಇರ್ಬೇಕು ಅವ್ರು ಹೊರನಾಡ ಮತ್ತೆ ಕಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೆ ಏನ್ ವೇಷ ಇದಕ್ಕೆ ಮೊದಲ 6 ತಿಂಗಳಿಂದ ಆಗಿತ್ರಿ ಅವಾಗ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಬರೀಸ್ ಬಂದಿದ್ದೇವ್ರಿ ಅವಾಗ ಆಗಿದ್ ಮತ್ತೆ ಈಗ ಅವಾಗ ಬರೇ ಹೊಡೆದ ಬರೇ ತುಡುಗ್ ಮಾಡಾಕ್ ಬಂದಾರ ಮತ್ತೆ ಬಿಟ್ಟು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಬರೀಸ್ ಬಂದಿದ್ದೇವ್ರಿ ಮತ್ ಈಗ ಇದು 2ನೇ ಸಲ ಹಿಂಗ ಆಗ್ಯದ್ರಿ ಯಾರ ನಮಗೇನ್ ಗೊತ್ತ್ರಿ ಹಳೆ ವಿಷಯ ಮದ ಯಾರು ಕೂಡ ಏನು ಇಲ್ಲೇರಿ ನಮ್ದು 40 ವರ್ಷದಿಂದ ಕಾಳಿಕನಗರ್ ಅವ್ರ ಏಜ್ 47 ಪಿಕ್ನಿಕ್ ಕಲೆಕ್ಷನ್ ಪಿಕ್ನಿಕ್ ಕಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ತಿದ್ರಿ ಡೈಲಿ ಬರ್ತಿದ್ರಿ ಡೈಲಿ ಯಾರ ಮೇಲೆ ಸಂಶಯ ಐತೇನ್ರಿ ಯಾರ ಏನ್ ಈಗ ಗೊತ್ತಿಲ್ರಿ ಏನ್ ಕಾರಣ ಏನಿತ್ರಿ ಏನಾರ ಏನ್ ಗೊತ್ತಿಲ್ರಿ ಸರ್ ನಮಗೂ ಏನ್ರಿ ಏನಾರ ಮನೆಗೆ ಹೇಳಿರ್ಬೇಕಲ್ಲ ಏನಿಂತ ತೊಂದ್ರೆ ಐತಿ ಯಾರ ಹಂಗ ಏನು ಹೇಳಿಲ್ರಿ ಈಗ ಮೊದಲೊಮ್ಮೆ ಆಗಿತ್ರಿ ಅವಾಗೇನ ಅಂದಿದ್ದು ಅಟ್ಟೇರಿ ಇವಾಗೇನು ಮತ್ತೆ ಯಾರ ಜೊತೆ ಅವಾಗನು ಪೊಲೀಸರು ಏನು ಅಂತ ನೋಡ್ಲಿಲ್ರಿ ಅವಾಗ ಫಸ್ಟ್ನೇ ಸಲ ಹೋಗಿ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಬರ್ತದೆ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಒಂದ್ 6 ತಿಂಗಳಿಂದ ಈಗ ಪೊಲೀಸರಿಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ತೀರಿ ಏನ್ ಯಾರ ಆಗ್ಯಾರ ಅವ್ರ ಅಪರಾಧಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಆಗ್ಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊತಾರ ನಾವ್ ಯಾರನ್ನು ನಮ್ಗ್ ಗೊತ್ತಾಗ್ಬೇಕ್ರಿ ಏನ್ ಆಗ್ಯದ ಎದ್ರ ಸಂಬಂಧ ಅನ್ನೋದು ಬೇಕಲ್ರಿ ನಾವ್ ಏನ್ ಯಾರಿಗೇನು ವೈಷಮ್ಯ ಯಾರಿಗೇನು ಕೊಡೋದಿಲ್ಲ ತಗೊಳೋದಿಲ್ಲ ಎದ್ರ ಸಂಬಂಧ ಇಂತ ಮಾಡ್ಯಾರ ಅನ್ನೋದ್ ಬೇಕ್ರಿ ನಮಗ್ ನಮ್ಮ ಏನಾಗ್ಬೇಕ್ರಿ ನಮ್ಮ ಮಾಮಾರ್ ನಮ್ಮ ಹೆಸರು ಮಹೇಶ್ ಫೋನ್ ಹಚ್ಚೇಳ್ಯಾರಿ ಮಂದಿ ಹಚ್ಚೇಳನ ಬಂದೇವ್ರಿ ಹಾ ರೀ ಮಂದಿ ಹಚ್ಚೇಳನ ಬಂದೇವ್ರಿ ಯಾರ ಏನಾಗ್ಯದವ್ರಿಗೆ ತಕ್ಕ ಶಿಕ್ಷೆ ಆಗ್ಬೇಕ್ರಿ ಸರ್ ಯಾರ ಏನ್ ನಮ್ಗೆ ಎದಕ್ ಆಗ್ಯದ ಅನ್ನೋದು ಬೇಕ್ರಿ ಇರ್ತದೆ ಮಾಮಾರಿ ಮಹೇಶ್ ರೀ हाँ हाँ जरा विजन लेकर आ रहा हूँ डाटा विजन लेकर आ रहा हूँ आया शूटिंग कर ले रहा हूँ आया क्या मार्च है तुम्हें ड्रोन का मार्च है तो देखिन डरो मत ಈಗ ಆಗ್ಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಹೊಡೆದಾರ್ರಿ ಮತ್ತೆ ಈಗ ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡುದ್ರಿ ಪೈಲ ಈಗ 6 ತಿಂಗಳಿಗೊಮ್ಮೆ ಹೊಡೆದಾರ ಮತ್ತೆ ಈಗ ಬರ್ನ ಈಗ ಮತ್ತೆ ಮಾಗಾರಿ ಬರೋದ್ ಮತ್ತೆ ಹೊಡೆದಾರ ಅವ್ರು ಯಾರು ಹೊಡೆದ್ರೆ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಆಳೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗ್ಯಾವ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಇಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಹುಂಡಕರ್ ಪೆಟ್ರೋಲ್ ಪಂಪ್ ರೀ ಕಾಳ್ಕಾನಗರ್ ಅವರು ಬ್ಯಾಂಕ್ ಅದ್ರ ಇಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಬ್ಯಾಂಕ್ನಾಗ ಇತ್ತು ಮಲ್ಲಪ್ಪ ಬ್ರದರ್ हम लोग फोन पे अभी नहीं कर सकते।